सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज रात्री 10 वाजता संपणार आहे। माझ्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थातच उबाटा सेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार निशांत तोरसकर आहेत। उबाटाकडून नगराध्यक्षपदी या ठिकाणी सीमा मटकर उमेदवार म्हणून रिंगणात आहेत। एकंदरीत शहरामध्ये उबाटासाठी कसं वातावरण आहे, किती नगरसेवक या ठिकाणी तुमचे निवडून येतील आणि नगराध्यक्षपदी सीमा मटकरांचं मताधिक्य किती असेल किंवा कशा पद्धतीने त्याच्यामध्ये चुरशीचं या ठिकाणी लढत होईल, काय सांगाल? आज पैशाचं मोठं राजकारण चालू आहे शहरामध्ये आणि तुम्ही बघत असाल जे टीका टिप्पणी चालू आहे, ही टीका टिप्पणी पूर्णपणे दोघे सत्तेत असलेले पक्ष म्हणजे भाजप असेल, शिंदे गट असेल, हे एकमेकांवर करत आहेत। आम्ही कुठेच या चर्चेत नाही आहोत। आमचं जे मत मागण्याचं विजन आहे हे विकासाचं आहे। आम्ही कोणावर आरोप करत नाही आहोत। आम्ही विकासाच्या दिशेने वाटचाल सावंतवाडी शहराची व्हावी हेच एक ध्येय घेऊन आम्ही काम करतो आहे। आम्हाला त्याच्यामुळे पूर्ण खात्री आहे की शहरातील जे नागरिक आहेत, हा सावंतवाडी शहरातला नागरिक खूप विचारी आहे आणि ज्या प्रकारचंच राजकारण शहरात आज चालू आहे, हे राजकारण सावंतवाडी शहरातल्या कुठच्याही नागरिकाला म्हणजे पसंत नाही आहे। त्याच्यामुळे ही जी धनशक्ती विरुद्धची जनशक्ती अशी ही लढाई चालू आहे। आज लोकांमध्ये असा ट्रेंड चालला आहे की आज जे 10-10 हजार रुपये मताला वाटत आहेत की तुम्हाला का गरज पडते आहे, पैसे वाटे, तुम्ही जर एवढे तुम्ही जर जाहीरनामा त्यांचा वाचाल तर हे केलं ते केलं ते केलं काय केलं तर आम्ही हे करणार, अरे इतकं सगळं करणार आहे, सत्ता केंद्रातली तुमच्याकडे, राज्यातली सत्ता तुमच्याकडे आहे, असं असतानासुद्धा तुम्हाला एकमेकांवर आरोप करून वरून तुम्हाला पैसे वाटावे लागत आहेत, हे त्यांचं दुर्दैव आहे। आणि जनता हे जाणून आहे, सामान्य लोक हे जाणून आहेत की ज्याच्याकडनं आम्ही पैसे घेतलेत हा परत काय आपल्या दारात येणार नाही आहे। त्याच्यामुळे जो प्रामाणिकपणे आपल्या दारात आला आहे विकासाच्या मुद्द्यावर, म्हणजे जो आमच्या उबाटाचे जे उमेदवार आहेत हे जे विकासाच्या मुद्द्यावर आलेत, त्यांच्या पाठीशी ही सावंतवाडीतली जनता ठामपणे राहील हा माझा विश्वास आहे। आणि सीमाताईंचं तर मी बोलेन की सीमाताईंसारखं त्यांना कॉम्पिटिशनच नाही आहे। सीमाताईंना आज कॉम्पिटिशन, कारण रस्त्यावरचा उमेदवार आहे, जयानंद मटकर साहेबांचा त्यांना वारसा आहे, समाजवादी वारसा आहे आणि त्या स्वतः एका ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा करतच आहेत। त्याच्यामुळे आणि त्यांच्या प्रत्येक सावंतवाडीतल्या प्रत्येक शहरात सामान्य लोक म्हणजे अगदी ग्राउंड लेवलवरचं असेल माणूस ते अगदी मोठ्यात मोठा श्रीमंत माणूस असेल, त्यांच्याशी त्यांचे थेट संबंध आहे। तुम्ही जर उद्या सीमाताईला हाक मारली, काहीतरी माझ्याकडचं गटर तुंबलं आहे तर तू ये, तर ती स्वतः ती ॲक्टिवा घेऊन तुमच्या दारात हजर होणार, एवढी ती रणरागिणी कशी काम करते आणि अरेला कारे विचारण्याची तिची धमक आहे तिच्यामध्ये। आज तुम्ही समोरचे नगराध्यक्षाचे उमेदवार, मला वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही आहे कोणावर, पण त्यांचा जो स्टेटस आहे हा खूप वरच्या लेवलचा स्टेटस आहे। सामान्य जनतेच्या समस्या खूप छोट्या छोट्या आहेत। आज तुम्ही या छोट्या छोट्या समस्या घेऊन तिथे जाऊ शकता का, हा विचार सामान्य जनता करते। मी व्यक्ती वाईट आहे किंवा त्यांचे इतर काही मी दोष काढू शकत नाही, मी त्या लेवलला त्यांना उतरावं लागणार। उद्या सर्व समाधान होऊ शकत नाही, समाजाचं, नागरिकांचं, सगळ्यांचं समाधान कोणीच करू शकत नाही, पण ज्याचं समाधान होत नाही तो अर्वाच्य भाषेमध्ये मग बडबड करतो। त्याच्यामुळे ज्या घराण्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, आम्हाला दुःख होईल की असं कुठेतरी ते कोणतरी बडबडतं आहे तर ते आम्हाला दुःखदायक होईल। म्हणून माझी प्रामाणिक एक सावंतवाडीचा नागरिक म्हणून ही इच्छा होती की त्यांनी या घाणेरड्या राजकारणात उतरू नये, अशी शेवटपर्यंत मनापासून इच्छा होती। पण त्यांच्यावर कदाचित दबाव असेल, काय असेल त्यांची असेल म्हणून त्या उतरल्या। पण आमचा उमेदवार जो आहे तो रस्त्यावरचा उमेदवार आहे, केव्हाही तुमच्या हाकेला ओ देणार आहे। त्याच्यामुळे सीमाताई ह्या बहुमताने निवडून येतील, किमान 2 ते 3 हजाराचं लीड घेऊन निवडून येतील अशी मला आशा आहे। या ठिकाणी निशांत तोरसकर यांनी बोलताना सीमा मटकर ज्या नगराध्यक्ष पदाच्या उबाटाच्या उमेदवार आहेत त्या सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, सर्वसामान्याशी मिळून जुळून या ठिकाणी काम करणारे उमेदवार आहेत। त्यामुळे 2 ते 2.5 हजारचं लीड या ठिकाणी घेऊन ते निवडून येतील। त्याचबरोबर धनशक्तीसमोर जनशक्तीचा नक्की विजय होईल आणि उबाटाने दिलेले उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि कधी हाक मारला तर ते सहज उपलब्ध होणारे असे उमेदवार आहेत। त्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असा आशावाद या ठिकाणी व्यक्त केला। कॅमेरामॅन रोशन केरकरसह हेमंत मराठे, हॅलो सिंधुदुर्ग, सावंतवाडी। हॅलो सिंधुदुर्गला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।